ही महत्त्वाची बातमी मुंबईतनं शिंदे सेनेच्या यामिनी जाधव या अखेर विजयी झालेल्या आहेत। मुंबईतनं ही महत्त्वाची अपडेट, शिंदे सेनेच्या यामिनी जाधव या विजयी झालेल्या आहेत। आत्ताची ही मुंबईतनं बातमी, यामिनी जाधव यांनी विजय खेचून आणलाय। तिकडे संभाजीनगरमध्ये भाजपची विजयी आघाडी पाहायला मिळते। आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये भाजप 24 जागांवर पुढे। संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांच्या मुलीचा विजय झालेला आहे। अतिशय महत्त्वाची दुसरी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, MIM 15 जागांवर पुढे असल्याचं देखील संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे। संभाजीनगरमध्ये भाजपची विजयी आघाडी या ठिकाणी समोर येते। संभाजीनगरात भाजप 24 जागांवर आघाडीवर आहे। संजय शिरसाट यांच्या मुलीचा देखील या ठिकाणी विजय झालेला आहे। संभाजीनगरमध्ये MIM 15 जागांवर पुढे आहे। संभाजीनगरमधल्या भाजपमध्ये तिकीट वाटपावेळी आणि त्यानंतरही एबी फॉर्म मिळेपर्यंत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या आणि त्यानंतर अखेर भाजपनं चांगली आघाडी घेतलेली दिसते। नाराजीचा फटका भाजपला बसेल असं चित्र संभाजीनगरमध्ये होतं। मात्र सध्याचे जे कल हाती येत आहेत, सध्याच्या ज्या अपडेट्स येतात त्यानुसार भाजप 24 जागांवर आघाडीवर आहे। तर शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीनं विजय मिळवलाय। संभाजीनगरमध्ये MIMनं सुद्धा 15 जागी आघाडी घेतली। MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मोठी मेहनत संभाजीनगरमध्ये घेतली होती। त्यानंतर 15 जागी MIMनं आघाडी घेतली। तर संभाजीनगरमध्ये भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, कारण भाजपने 24 जागांवर आघाडी घेतलेली आहे। संभाजीनगरमध्ये आपण पाहतोय भाजप पुढे असल्याचं समोर येत आहे। तर संजय शिरसाट यांच्या मुलीचा देखील विजय झालेला आहे। मुंबईमध्ये 227 जागांवर कुठे कुठे आघाडी आहे, कोणाकोणाची आपण पाहू शकतो। भाजप 93, ठाकरे सेना 64, मनसे 9, शिंदे सेना 24, शरद पवार गट 0, तर अजित पवार गट 2, काँग्रेस 13 आणि इतर 7 जागांवर इतर पक्ष किंवा अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांनी 7 जागांवर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं।